हाय गाईज, गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो फायनली आम्ही पनवेलला आलो आहेत. आमचे सगळे जे कार्यक्रम होते महाडचे ते सगळे झाले आहेत. म्हणजे आमचं खास कारण जे होतं तिकडे जाण्याचं, ती आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती. कारण लास्ट इयरला ना आमच्या लग्नातच खूप पाऊस आला होता, खूप म्हणजे खूप पाऊस आला होता. त्यामुळे रिसेप्शन नंतरच्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला काहीच करता नाही आलं ना. आम्हाला चांगला फोटोशूट करता आला काहीच नाही. म्हणजे आमच्या दोघांचे आम्ही फोटोशूट केले, दोघांनी कसे तरी केले. सगळे ओरडत होते आम्हाला की चला चला पटापट आवरा, पण आम्ही नाही कोणाचं ऐकलं. आम्ही फोटोशूट केले, पण फॅमिली मेंबर्सचे जे फोटो होते ते नाही घेता आले. आणि मग जे एन्जॉय करायचं होतं लास्ट इयरला ते आमचं सगळं राहिलं. आणि त्याच्यामध्ये एक मेन रिझन होतं, तर त्यामुळे पण आम्हाला लग्न तितकंसं एन्जॉय करता नाही आलं. सो आम्ही ठरवलं की चला आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया, की जेणेकरून सगळ्यांना पुन्हा एन्जॉय करता येईल. म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आणि त्यानंतर जे बाकीचे जे दिवस होते त्याच्यामध्ये आम्ही इतका एन्जॉय केला ना. कारण काय होतं ना की जे 8-10 दिवस होते किंवा सुट्टीमध्ये सगळेजण एकत्र फक्त मे महिन्यामध्ये आम्ही भेटतो. अदरवाईज आमचं सगळ्यांचं भेटणं नाही होत. तरी पण एक कोणी आलं, एक नाही आलं, असंच होतं नेहमीच. यावेळेस पण झालं. अर्चनाताई, दिनेश जिजू आणि अनिकेतला नाही जमलं यायला. सो त्यांना आम्ही खूप मिस केलं. पण बाकीचे जे आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि ॲनिव्हर्सरीनंतर माझ्या नणंदेने आम्हाला मायक्रोवेव्ह दिला गिफ्टमध्ये. सो तो म्हणजे तो इथे पनवेलला आणायला माझी नणंद आहे ना, त्यांचे हजबंड ते पनवेलला येणारच होते. सो आम्ही नेक्स्ट डे म्हणजे 19 तारखेला आम्ही मायक्रोवेव्ह ठेवायला फक्त पनवेलला आलो. त्यांच्या गाडीमधून मायक्रोवेव्ह ठेवला आणि आम्ही लगेचच म्हणजे 2 मिनटं पण आम्ही इथे थांबलो नाही. आम्ही लगेचच पनवेलला गेलो. सो इतकी धावपळ केली आहे ना. मग 20 तारखेला आम्ही रिसॉर्टला गेलो. त्याच्यानंतर मग मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि मग पिल्लूचा बर्थडे सेलिब्रेट केला. सो इतकी धावपळ झाली ना. पण मजा पण तितकीच केली. सगळ्यांनीच मजा केली. होतं काय ना की माझं माहेर पण तिथेच, सासर पण तिथेच, म्हणजे महाडला आणि खैराला खूप कमी अंतर आहे. त्याच्यामुळे आमचं सतत जाणं महाडला पण होत होतं, खैराला पण होत होतं. कारण दादाची पण गाडी होती, आमची पण बाईक होती. त्याच्यामुळे आम्ही फिरतच होतो. पप्पांची त्यात बाईक होती, माझी स्कूटी पण होती. म्हणजे गाड्या पण मस्त होत्या. आणि फिरायला तर आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. सो आम्ही फिरतच होतो फक्त. आणि महाडला गेलो, असं वाटलं की चला आज महाडला राहूयात. मग महाडला जायचो. पुन्हा संध्याकाळी असं वाटलं की नाही चला खैराला जायचं. तर आम्ही महाडवरून लगेच खैराला जात होतो. म्हणजे आम्ही म्हणजे जवळपास आम्ही दिवसातून 1 ते 2 वेळा आम्ही इकडे तिकडे असं फिरतच होतो. सो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि कवालीला पण आम्ही गेलो होतो. त्यामुळे आम्ही रात्रभर झोपलो नाही. सो आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तुम्हाला काय काय क्लीन करायला आज आमचं म्हणजे भूत आलेलं आहे. ते आज हा एरिया तुम्हाला सगळं साफ दिसेल. परत इकडे आलो किचनमध्ये, तर इथे काहीतरी ठेवणार आहे आम्ही. हे पण तुम्हाला दुसरी काहीतरी वस्तू दिसेल इथे ठेवलेली. चला तर मग बघूया. चल, हे बघा, क्लिनिंग करायची आहे. आणि बघा, तुम्हीच बघा. चल लवकर चल. साफसफाईचं भूत. साफसफाई नाही, मग आज ते हे ठेवूया आपण. हा, मग तेच. ते साफ नाही का करायचं सामान? सामान ठेवायचंय, पण पाणी कुठे आहे सामान ठेवायला? ते येईल तेव्हा. आता नको, आता आपण हे तर करू. चल लवकर चल. ऍक्च्युली ना, मी फक्त शूट करणार आहे गाईस. बाकी सगळे इकडेच काम आहे. ऍक्च्युली झालंय असं की आम्ही किराणा पण भरून आणला. एलेक्सा, टर्न ऑफ सॉरी एलेक्सा, आणि अलेक्स ऐकत नाही. एलेक्सा, टर्न ऑन HL2. ओके. नाही, ऍक्च्युली झालंय काय, आम्ही किराणा पण भरून आणला आता म्हणजे गेले. बघ, मी बोललोय ते साफ. ही जागा तुम्हाला वेगळी दिसेल आज, आणि ती जागा आता नाही, आज मला नाही दिसणार. त्याचं कारण असं की आम्ही किराणा तर भरून आणला. गप्प बस. असं कर, आपण दोघे पण बोलू. दोघे पण ये.
मी किराणा ठेवला असता, सगळंच ठेवला असता, पण त्याचं रिझन असं की पाणी पण येत नाहीये आणि पाण्याची आम्ही वाट बघतोय. लास्ट मंथमध्ये ना लास्ट इयरला पाणी आलं होतं, पण ते आलं होतं पाणी 13 जानेवारीला, सॉरी मी काय बोलते, 13 जूनला आलं होतं, पण ह्या वर्षी पाणीच नाही आलं. आणि हे बघा, ह्या काल्यात ना मी भाज्या घेऊन आले होते, तर त्या भाज्या आता मी ठेवते व्यवस्थित फ्रीजमध्ये. आणि हे बघा, हे मी काल तोतापुरी आंबे आणले, पण मला ठेवताच नाही आलं, त्याच्यामुळे 2 आंबे राहिले तिथे शिल्लक आहेत. बाकी 2 पण आणि हिनेच खाल्लेत. तू खाल्लेस, आज मी बस, खाल्ला. आता मी 3 दाखवलं ना तू तुम्हाला. खाल्लेस, 3 तू खाल्लेस, शांत बस. आणि टोमॅटो बरेचसे आणले तिथे, छान आहेत, खूप मस्त मस्त आहेत, छोटे छोटेसे टोमॅटो छान आहेत. छोटे आणि चांगले असतात. आणि काय होतं माहितीये का, इथे ना आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या सेकंड फ्लोअरला दादा राहतात, त्यांचंच भाजीचं दुकान आहे, खूप मोठं आहे. तर त्यांच्याकडेच मी नेहमी भाजी First आणायला floor ला. जाते. नाही, सेकंड फ्लोअरला राहतात. सेकंड सेकंडला राहतात, नाही फर्स्टला राहतात. फर्स्ट फ्लोअर हा, फर्स्ट फ्लोअरला राहतात. तर त्यांचंच दुकान आहे. आणि ना आम्ही जेव्हा भाजी आणायला पहिल्यांदा गेलो होतो, तर स्वप्नीलने माझी ओळख करून दिली त्यांच्याशी, सो ओळख झाली. आणि तेव्हापासून मी भाजी आणायला जाते ना, तर मी खूप कमी भाजी आणते. म्हणजे हे बघा, एकच वांग आणलंय, एवढीशीच कोबी आणले. नाही, दोघांसाठीचा प्रश्न नाहीये. त्याचं रिझन असं की स्वप्नील ना अजिबात भाजीच खात नाही, त्याच्यामुळे काय होतं, आम्ही भाजी खूप कमी कमी आणतो. त्याच्यामुळे त्यांना पण माहिती आहे आता की स्वप्नील भाजी खात नाही ते, त्यामुळे ते पण मला काय करतात, मग मी काय करते, कधी कधी तर याच्यापेक्षा पण छोटा कोबी आणते, कोबी एवढासा, एकच वांग, कोबी बघा, कोबी, हा कोबी आणि एकच वांग. पण टोमॅटो मात्र 1 किलो आणते, कारण भाजीसाठी पण होतात आणि मी टोमॅटोची चटणी पण खाते, अद्रक आहे. आणि भोपळा पण आणला होता, तो मी फ्रीज मध्ये ठेवला आय थिंक. आणि हे बटाटे आहेत. सो मी आधी टोमॅटो व्यवस्थित ठेवते. मी टोमॅटो आणि सगळ्या जे कोथिंबीर साफ करून व्यवस्थित ठेवते. टोमॅटो मी धुवून ठेवते फ्रीज मध्ये, म्हणजे ज्या वेळेला काढायचे असतील त्या वेळेला आपल्याला काढता येतात. पूर्ण क्लिनिंग चाललंय. वा, जे क्लिनिंग करायचे ते राहिले. गप्प बस, ती क्लिनिंग मी नाही करणार आहे आता, पाणी येत नाहीये, क्लिनिंग काय करू मी सांग. आणि टोमॅटो याच्यामध्ये राहत नाहीयेत सगळे, तर मी टोमॅटो जे पिकलेले आहेत ना, ते मी याच्यामध्ये ठेवते, म्हणजे ते आधी वापरता येतील आणि मग नंतर या डब्यातले घ्यायला. बघ, बरोबर आहेत ना? नाही, हा मी काढते इकडे. हा, ओके. एवढे मी स्टोअर करून ठेवते फ्रीजला. ओके. हे टोमॅटो आता वापरता येतील रोजच्या याच्यासाठी, ते स्टोअर करून ठेवलेत, म्हणजे ते नंतर वापरता येतील. आणि आलं पण मी धुते आणि त्याला सुकवते आणि मग स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा केव्हा घ्यायचं असेल ना आलं, तेव्हा धुण्याची. सुकवलेलं आलं एकदमच कोरडं करायचं नाही उन्हामध्ये, पण फॅन खाली ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित सुकतं आणि नंतर मग ते स्टोअर करून ठेवायचं. अभी अपना काम आया है. आणि ना इथे ना मी हे डबे ठेवले, याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून ठेवलेत, आणि त्याचं रिझन असं की मला सगळे कडधान्य त्याच्यामध्ये ठेवायचे. पण ठेवलंय आहे ना त्याच्यात, अरे हे काहीतरी मूग आणि काहीतरी आहे,
तो मी त्याच्यामध्ये ठेवलाय. आणि आता इथे ना ह्या टेबलवरती ऍक्च्युली हा टेबल आहे ना हा बेडरूम मध्ये होता आणि बाहेरचा व्हाईट कलरचा होता तो मी आतमध्ये ठेवलाय आणि मग हा इकडे आणलाय. त्याचं रिझन तुम्हाला पुढे कळेलच. आणि हे बघा हे बासमती राईस आणले 2 पॅकेट. सो ते आता इकडे स्वप्नील ठेवतो. सध्या त्यांना तिथे कुठे ठेवतोय. सध्यासाठी ठेवतोय असं कुठेतरी ठेवायचं म्हणून पटकन ठेवायचंय कारण आम्हाला घर पूर्ण साफ करायचं. छोटूसा फॅन आहे हवा घ्यायला. हा 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 मस्त हवा लागते रे. आणि हे लाईट हे काय एक्सटेन्शन बोर्ड आहे ह्याच्या लॅपटॉपसाठी हवं असतं त्याला. आणि ही आमची फ्रेंड आहे दोघांची पण फ्रेंड आहे आमची. आमचं बाळ ना मुलगी आमची. ती कधी कधी आगाव होते. ती कधी कधी आगाऊ पण होते. आपण सांगूयात नंतर काय आहे कसं काय. बऱ्याच जणांना माहित पण असेल. बस झालं चल. थांब ना बंद नाही होत. तो बोलते तू हवा खा. काय नाही तो बोलते तू जी वस्तू वाट बघत आहे. आणि जी वाट बघत आहात जवळ जवळ झाले भरपूर दिवस झाले. मायक्रोवेव्ह ओव्हन आहे हा. आणि आम्हाला आता इन्स्टॉल करायचंय. येस हे व्यवस्थित हँडल कर त्याला. ही प्लेट महत्वाची आहे. दे इकडे माझ्याकडे दे. विश्वास नाही तुला. आहे मायक्रोवेव्ह. अलेक्सा टर्न ऑन HL2. अलेक्सा टर्न ऑन HL2. ए चुप मी काय सांगते तुला. अलेक्सा टर्न ऑन HL2. HL2. ती खरंच आगाऊ झाले अजिबात ऐकत नाही. बापरे 20 किलो. राहिलं ना पण ते व्यवस्थित राहतंय का त्याच्यावरती तेवढं जागा भेटली पाहिजे त्याच्यासाठी. तर मायक्रोवेव्ह इकडे ठेवलाच फायनली. बरेच दिवस आमचं झालेलं करूयात पण आम्हाला काही मुहूर्त सापडत नव्हता. सो फायनली आम्हाला मुहूर्त सापडला आणि आम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन इथे ठेवला आहे. पण तो आता व्यवस्थित त्या जागेमध्ये बसतो की नाही ते सगळं बघावं लागेल. बसतोय. डन. थोडेसे चेंजेस आता अलेक्साला त्या बोर्ड मध्ये लावायचं आहे. मायक्रोवेव्ह जाईल ह्याच्यात. तिला ठेवायचाच प्रॉब्लेम. इकडे मागे मागे राहिलाय ना व्यवस्थित. त्याला टच नको व्हायला. नाही टच आहे. गॅप आहे ना. बस थोडं 10 mm. ते काय आहे. केबल. ओके. हा केबल अटॅच केलेला होता व्यवस्थित. तिकडे जागा आहे ना. ह्याच्यात नाही लागणार. 16 एम्पियरचं सॉकेट लागेल. फ्रीज सारखा असतो तो. जाऊ आता. जाऊयात. बघा आता इतका आमचा छान मूड होता. एकतर इतक्या दिवसानंतर आम्हाला मायक्रो ओव्हन लावायचा होता आणि त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा की ह्या सॉकेट मध्ये बसत नाहीये. सो फ्रीज सारखा सॉकेट लावावा लागतो. आता मला याच्याबद्दल काही माहितीच नाहीये. ते त्यालाच माहिती. काय आलं काय. नको ना काढू आता. थांब राहू दे. आपण नंतरच ओपन करूया. चल जाऊया. आता आम्ही म्हणालो की आता लावूयात मायक्रो ओव्हन आणि मग काहीतरी बनवूयात आणि मग खाऊ. काहीतरी म्हणजे आमचं चहा. कारण सध्या चहाच बनवणार होतो आम्ही याच्यामध्ये बनवणार आहोत आज. जोपर्यंत चालू नाही करत तोपर्यंत चहा नाही प्यायची. काय. चहा प्यायचा नाही. मी आता बोललो होतो की याच्यामध्ये आता चहा प्यायचा बनवायचा. सगळ्यात सोपं तेच होतं. चहा आम्ही याच्यामध्ये बनवून पित नाही तोपर्यंत आम्ही चहाच बनवणार नाही आहोत. सो आता मला बघा लगेच जावं लागतंय बाजारात आणि मग आता ते आणूयात बोर्ड. चलो आजच लावून होईल ना त्याला. चलो. मग ट्रायपॉडचं नट पण आण कारण मला प्रॉब्लेम होतोय शूटिंग करायला. तेच करू. चलो
सो जातो आता आम्ही आणि सॉकेट आणतो. सॉकेटच म्हणतात ना, सॉकेट आणतो. आणि आता आम्ही दोघे पण गेलो होतो आणि आम्ही ते घेऊन आलो. काय काय सॉकेट. सॉकेट घेऊन आलो आणि आता हा स्वतःच कनेक्ट करणार आहे. काय केलंस, लावलंस त्याला? कुठं नाही लावलं? आता काढतोय लगेच कुठं ते काय. हा. हे आहे. आणि ही कामं हा स्वतःच करतो आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्याचा फायदा हा की इलेक्ट्रिकलची कामं घरीच करता येतात. आणि ही जी लाईट आहे ना, ती लाईट चार्जिंगचं बल्ब आहे त्याची आहे. मेन स्विच तर बंद केलंय. मेन स्विच मी चालू ठेवू देत नाही अजिबात. आणि जे पण काही इलेक्ट्रिकलची कामं करतात त्यांनी प्लीज मेन स्विच बंद करावी. हसू बरोबर आहे. नकोस. बरोबर आहे. मग तुला हसायला खूप येतंय. सो फायनली सॉकेट लावून झालंय. आता तो लाईट ऑन करेल आणि मग मायक्रोवेव्ह ओव्हन इन्स्टॉल करू. फायनली वेट इज ओव्हर. ओके. काय हास्य हा? ठीक आहे. अरे आधी लाईट ऑन कर ना स्वप्नील. थांब मला ठेवू दे. माझं असं तसं. ये हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू चलो हो यू. गया. हॅपी बर्थडे डिअर गट्टू. डिअर मायक्रोवेव्ह. हा डिअर मायक्रोवेव्ह. चलो. चलो ए नीट लावलेस ना खिडकी. हो. फायनली सगळं सेटअप झालेला आहे. सॉकेट लावलेलं आहे, त्याच्यामध्ये लावलेलं आहे मायक्रोवेव्हला. तर फक्त चालू करायचं राहिलं आहे. तर ऑप्शन करणार आहेस ना? औक्षण करायचं आहे मग करते कर. आधी थांब. मी आपल्या मराठी परंपरेनुसार आधी औक्षण करते. यासोबतच ना आपल्याला युजर मॅन्युअल आणि वॉरंटीशी संबंधित कागदपत्रंही मिळतात. नवीन मायक्रोवेव्ह वापरण्यापूर्वी ते एकदा वाचून घेणं खूप उपयोगी ठरतं. यानंतर आपल्याला ही काचेची प्लेट मिळालेली आहे. ही प्लेट अन्न ठेवण्यासाठी वापरली जाते आणि मायक्रोवेव्ह चालू असताना हळूहळू फिरते. त्यामुळे अन्न गरम होण्यास मदत होते. तसेच यामध्ये एक स्टँड किंवा रॅक मिळाला असेल तर तो ग्रिल मोडमध्ये काही पदार्थ बनविण्यासाठी किंवा पदार्थ थोड्या उंचीवर ठेवण्यासाठी वापरला जातो. आपण सगळे पार्ट्स व्यवस्थित मायक्रोवेव्हच्या आत बसवूयात. सर्वात आधी खाली रिंग ठेवायची, त्यावर काचेची प्लेट व्यवस्थित बसवायची आणि ती सहज फिरते का ते पाहायचं. ये ये बापरे. प्रेमाने प्रेमाने प्रेमानेच करतो. हा पकडून थांब. ओके काढ. नको ठेव. कळलं. ठेव. लाव होता. आणि आता चालू करूयात. आलेला आहे टाईम. आणि सध्या ना आमच्याकडे मायक्रोवेव्ह सेफ भांडी नाही आहेत. त्याच्यामुळे मी सिरॅमिकच्या कपामध्ये साखर, चहा पावडर आणि पाणी घेतलंय. हे बघा. म्हणजे आणि आता मी ते टाकते मायक्रोवेव्ह मध्ये आणि आता मी चहा पिणार आहोत. चलो लेट्स सी काय होतंय नक्की. कर आता मोड बघ. मायक्रोवेव्ह कुठं आहे? कुठे गेला? ते बघ मायक्रोवेव्ह. मला आणि, कमी करायचं आहे 1 मिनिटासाठी. काय 2 मिनिटं? 2 मिनिटासाठी ठेव.
आणि हे बघा फिरतोय गोल 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 गोल. हा बघा. हाँ चलो अब हो जाएगी हमारी चाय. नाही 15, होणार. 14, 12, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. झाली चहा. बघूया आता. कर ओपन. कर ओपन. चल बघू. बघ गरम झालं की हात नाही लावून. बाबा, हात कुठे घालू? अरे नाही होते गरम. मायक्रोवेव्ह आहे ते. काही झालेलं नाहीये नाही, याचं. कप मी गरम त्याला झालं तेच का? बोलले. जरा गरम झालं ना. गरम झालाय हा, पण काहीच नाही फरक पडला. जास्त जास्त वॅट आणि 1.5 मिनिटासाठी तर- ठेवायला पाहिजे. चल. कप फुटा बिटायचा. हो सिरॅमिक आहे, कसा फुटणार. हां कमी ना अजून की एवढा बस. कर 2 मिनटं. 800 लय होईल. नाही रे. कमी कर अजून. तेच परत. स्टार्ट. बाजूला फुटायला. आणि हा बघा चहा झालाय. चहा थोडासा उतू गेला त्याच्यात आतमध्ये, कारण खूप वॅटेजवरती ठेवलं होतं. हा गरम आहे पण झाला चहा. चहा पावडर थोडी बाहेर आले, पण फायनली आमचा चहा इथे झाला आहे. आणि आम्हाला वाटते आम्ही की व्यवस्थित उपयोग करू आणि आम्हाला येईल त्याच्यामध्ये पण बनवता. येस. बघ टेस्ट कर. तोंड भाजेल माझं. म्हणजे बरोबर झालंय. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.